नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यश विकास YouTube चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी मॅथ्स पार्ट 1 म्हणजे आपला जो 6 मार्च 2026 रोजी जो क्वेश्चन पेपर झाला होता, बोर्डचा पेपर झाला होता, त्याचे कंप्लीट आन्सर्स, कंप्लीट सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्हाला फक्त काय करायचंय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला किती मार्क्स भेटतात ते कमेंट मध्ये सांगायचं आहे। आणि पेपर कसा गेला, अवघड गेला का सोपा गेला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मित्रांनो, आपण थोडासा वेळ न घालता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। आता लक्षात घ्या, आपला पहिला क्वेश्चन MCQ चा होता। MCQ मध्ये पहिला क्वेश्चन आला होता, रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज। मित्रांनो याचा आन्सर होतं C, 0% रेट असतो मित्रांनो। जर तुम्ही हे आन्सर लिहिलं तर तुम्हाला एक मार्क नक्कीच भेटणार आहे। आता जाऊ आपल्या सेकंड क्वेश्चन कडे। सेकंड क्वेश्चन आहे, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स व्हिच वन इज वन नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, म्हणजे तुम्हाला कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये हे सांगायचं होतं। लक्षात घ्या, याचं जे आन्सर आहे ते ऑप्शन A, x² + 4x = 11 + x² हे असणार आहे। कारण तो तुम्हाला सांगतो x² जर अलीकडे आलं तर मित्रांनो x² कॅन्सल होते आणि मित्रांनो ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसत नाही, त्यामुळे मित्रांनो ऑप्शन A असणार आहे। लक्षात घ्या। त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 फाइंड द व्हॅल्यू ऑफ y when x = 1। तुम्हाला मित्रांनो y ची व्हॅल्यू काढायची होती, तर मित्रांनो त्याचा आन्सर असणार आहे B मित्रांनो 3। मित्रांनो 3 आन्सर येते। आता जास्त एक्सप्लेन करत नाही, MCQs आहेत, तुम्हाला डायरेक्ट मी आन्सर सांगून देते। जे नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला डिटेल मध्ये तुम्हाला डायरेक्ट सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे तुम्हाला स्टेपला मार्क भेटतात का, तुमचं आन्सर बरोबर आहे का चुकले का हे तुम्हाला मी डायरेक्टली सांगणार आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये। फोर्थ क्वेश्चन आहे, सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज। मित्रांनो ह्याचा आन्सर आहे 45। तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये। 45 मित्रांनो याचा आन्सर येते। त्यानंतर मित्रांनो सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9% देन व्हॉट इज द रेट ऑफ GST। मित्रांनो GST चा रेट असतो 18%। त्यानंतर मित्रांनो सेकंड क्वेश्चन, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x and y इफ dx = -42 and d = -3 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x। खूप इझी क्वेश्चन आहे। x मित्रांनो dx/d फॉर्म्युला असतो -42 डिवाइडेड बाय -3। मित्रांनो त्याचा आन्सर येतो +14। मित्रांनो तुमचा आन्सर असणार आहे +14। त्यानंतर मित्रांनो थर्ड क्वेश्चन आहे, when two coins are tossed simultaneously write the sample space S। लक्षात घ्या मित्रांनो, काय असणार आहे सॅम्पल स्पेस, HH, HT, TH आणि TT असे 4 मित्रांनो तुमचे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस असणार आहे। लक्षात घ्या, HH, HT, TH, TT अशा प्रकारे मित्रांनो तुमचं आन्सर असणार आहे। त्यानंतर मित्रांनो फोर्थ क्वेश्चन, राइट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0। खूप सोपं आहे मित्रांनो, कसं असणार आहे तुमचं y² + 2y - 10 = 0 हे मित्रांनो त्याचं फॉर्म होतं x² + bx + c च्या ह्याच्यामध्ये ते आन्सर बसत आहे। तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्ट इक्वेशन दाखवते इझी। त्यानंतर आपला क्वेश्चन 2a। मित्रांनो क्वेश्चन 2a मध्ये आपल्या मित्रांनो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, त्यामध्ये मित्रांनो आपला पहिला क्वेश्चन आहे, इफ वन डाय इज रोल्ड देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट द नंबर ऑन द अपर फेस इज प्राइम। लक्षात घ्या, S इज द सॅम्पल स्पेस, S तुम्हाला दिलेला आहे 1 2 3 4 5 6 आणि मित्रांनो नंबर ऑफ S मित्रांनो लक्षात घ्या 6 असणार आहे, इझी आहे मित्रांनो खूप। त्यानंतर 2 3 5 आणि नंबर ऑफ S आहे मित्रांनो 3 आणि मित्रांनो P ऑफ A N ऑफ A डिवाइडेड बाय N ऑफ S। मित्रांनो हा फॉर्म्युलाच असतो, त्यामुळे ते N ऑफ S येणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो P ऑफ A मित्रांनो 3/6 आणि मित्रांनो लास्ट आन्सर आहे 1/2। अशा प्रकारे तुम्हाला बॉक्सेस फिल करायचे होते, तुम्ही केले असतील, नक्कीच केले असतील। त्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, राइट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द गिवन 80 70 60 50 40। लक्षात घ्या, T1 मित्रांनो असणार आहे तुमचं 70, T2 60 आहे, T3 असणार आहे मित्रांनो 50 आणि मित्रांनो A असणार आहे तुमचं 70 आणि मित्रांनो D असणार आहे तुमचं -10। लक्षात घ्या, तुम्हाला अशा प्रकारे बॉक्सेस फिल करायचे होते। त्यानंतर मित्रांनो थर्ड क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन x + y = 3। x 3 आहे मित्रांनो, y मित्रांनो 0 असणार आहे, मित्रांनो x, y असणार आहे मित्रांनो 3,0 आणि मित्रांनो y असणार आहे 5 आणि मित्रांनो x असणार आहे -2 -2,5 मित्रांनो हे आन्सर असणार आहे। लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्हाला हे बॉक्सेस फिल करायचे होते। त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 2b, यामध्ये मित्रांनो तुम्हाला सॉल्व एनी 4 करायचे होते। त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आला होता, इफ टू कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट गेटिंग ॲट लीस्ट 1 हिट। तुम्हाला मी डायरेक्टली मित्रांनो त्याचं मित्रांनो मी आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे। लक्षात घ्या, तुम्हाला सोल्युशन पाहायला भेटत असेल मित्रांनो। लक्षात घ्या, सॅम्पल स्पेस काय आहे आपली HH, HT, TT, TH। मित्रांनो नंबर ऑफ S असणार आहे 4। मित्रांनो त्यामध्ये आपला इव्हेंट 1 काय आहे, गेटिंग ॲट लीस्ट 1 हेड। मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्हाला येत होतं, म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय असणार, A मध्ये काय येणार HH, HT आणि TH म्हणजे तुमचं नंबर ऑफ A असणार आहे मित्रांनो A म्हणजे नंबर ऑफ A असणार आहे 3 आणि मित्रांनो मग त्याचं फॉर्म्युला टाकायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ A N ऑफ A डिवाइडेड बाय N ऑफ S म्हणजे 3/4। अशा प्रकारे तुमचं 3/4 मित्रांनो आन्सर येणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स x + y = 4 आणि 2x - y = 2। आता लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आयशी लिहून घ्यायचे, त्यानंतर मित्रांनो y ला y कॅन्सल होणार आणि मित्रांनो 2x + 1 वरचा x म्हणजे मित्रांनो 3x आणि त्यानंतर 4 + 2 6 म्हणजे 3x = 6 आणि मित्रांनो x = 6/3 म्हणजे मित्रांनो x = 2 येणार आणि मित्रांनो तुम्हाला ते x = 2 तुम्हाला मित्रांनो कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचे, x + y = 4 च्या, म्हणजे तुम्हाला 2 + y = 4 y = 4 - 2 आणि मित्रांनो y = 2 म्हणजे तुमचं x = 2 आणि y = 2 अशा प्रकारे तुमचं हे आन्सर येणार आहे। काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला डिटेल सोल्युशन पण स्क्रीनवरती पाहायला भेटत आहे। त्यानंतर आपल्या थर्ड क्वेश्चन कडे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड। फॅक्टरायझेशन मेथडने तुम्हाला सॉल्व करायचं होतं इक्वेशन आहे आपलं x² + x - 20 = 0। मित्रांनो लक्षात घ्या, x²
प्लस मित्रांनो 5x मायनस 4x मायनस 20 हे तुमचे म्हणजे 5 आणि 4 मित्रांनो त्याचे फॅक्टर्स पडत आहेत आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला x इन ब्रॅकेट x प्लस 5 मायनस 4 इन ब्रॅकेट मित्रांनो x प्लस 5 आणि मित्रांनो x मायनस 4 इंटू x प्लस 5 इज इक्वल टू 0 म्हणजे x मायनस 4 इज इक्वल टू 0 x प्लस 5 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 4 आणि मित्रांनो x इज इक्वल टू मायनस 5 अशा प्रकारे त्याचे मित्रांनो दोन रूट्स येत आहेत तुम्हाला मित्रांनो डायरेक्टली सोल्युशन मी दाखवते. त्यानंतर मित्रांनो आपला थर्ड क्वेश्चन आहे given AP 12 16 20 24 find the 24th term of this progression म्हणजे तुम्हाला 24वी टर्म काढायची होते. तर लक्षात घ्या तुम्हाला AP आहे असं लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट टर्म म्हणजे a इज इक्वल टू 12 त्यानंतर मित्रांनो कॉमन डिफरन्स काय असणार आहे a2 मायनस a1 म्हणजे 16 मायनस 12 मित्रांनो कॉमन डिफरन्स 4 असणार आहे म्हणजे मित्रांनो a24 a प्लस n मायनस 1d मित्रांनो a तुमचं काय असणार आहे 12 मित्रांनो n काय असणार आहे 24 मायनस 1 आणि मित्रांनो d काय असणार आहे 4 म्हणजे 12 प्लस 23 इंटू 4 म्हणजे लक्षात घ्या 104 मित्रांनो तुमचा आन्सर असणार आहे 104. आता लक्षात घ्या म्हणजे तीन क्वेश्चन आहेत ना सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व द फॅक्टरायझेशन मेथड आणि तर AP हे तीन क्वेश्चन मी तुम्हाला मोस्ट 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते ना त्यामध्ये जसे तसे क्वेश्चन आहेत म्हणजे लक्षात घ्या आपण सांगितलेले क्वेश्चन्स येत आहेत मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मॅथ्स 2 चे पण पेपरचे मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओज बनवणार आहे फक्त आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. त्यानंतर आपला मित्रांनो 5th नंबरचा क्वेश्चन मित्रांनो x समेशन ऑफ xi fy इज इक्वल टू 1265 आणि मित्रांनो and n इज इक्वल टू 50 देन फाइंड द मीन ऑफ द गिवन डाटा तुम्हाला मीन काढायचा होता. फॉर्म्युला काय मित्रांनो आपला मीन इज इक्वल टू समेशन ऑफ xi fy डिवाइडेड बाय n म्हणजे 1265 डिवाइडेड बाय 50 म्हणजे मित्रांनो तुमचा आन्सर येते 25.3 मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली सोल्युशन पण दाखवलेला इझी क्वेश्चन होता तुम्ही मित्रांनो नक्कीच यामध्ये चांगले मार्क्स स्कोर केले असेल. त्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट आहे मित्रांनो क्वेश्चन 3 आहे त्यामध्ये पण मित्रांनो फर्स्ट ऍक्टिव्हिटी आली होती डायरेक्टली क्वेश्चन वाचत बसताना डायरेक्टली सोल्युशन कडे जाऊया. डिस्काउंट 10% ऑफ 50,000 काय ते मित्रांनो 5,000 म्हणजे तुम्हाला बॉक्स मध्ये 5,000 द्यायचे. त्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप 50,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 45,000. त्यानंतर रेट ऑफ जीएसटी काय असणार आहे मित्रांनो 18% आणि मित्रांनो त्यानंतर खालचा बॉक्स 9% ऑफ 45,000 मित्रांनो काय असणार आहे ह्या बॉक्स मध्ये 9 डिवाइडेड बाय 100 आणि मित्रांनो लास्टला तुमचा असणार आहे 4,050 आणि मित्रांनो लास्टला इकडे खालचा जो लास्ट बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला 53,100 अशा प्रकारे तुम्हाला हे बॉक्सेस फिल करायचे होते. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा क्वेश्चन तर खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या सारखा विचारला जातो तोच विचारला गेला होता आणि त्याचा आन्सर तुम्हाला मी सांगतो. पहिल्या बॉक्स मध्ये घेणार मित्रांनो -7/5 चा मित्रांनो स्क्वेअर म्हणजे -7/5 येणार आणि त्यानंतर 2 इंटू मित्रांनो काय येणार -7/5 आणि मित्रांनो इकडे काय येणार 49/5 आणि मित्रांनो इकडे येणार -14/5 आणि मित्रांनो प्लस k म्हणजे त्याच्या अगोदर 7 + k = 0 म्हणजे k = येणार -7 अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे सर्व बॉक्सेस फिल करायचे होते. आणि मित्रांनो त्यानंतर लक्षात घ्या आता 3b मधले मित्रांनो आपण क्वेश्चन पाहूया म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मधले b मधले त्यामध्ये पहिला क्वेश्चन होता 2 numbers divided by 3 the sum of the twice the number smaller the number and thrice the greater number is 19 find the numbers फाइंड करायचे होते. लक्षात घ्या तुम्हाला मी डिटेल्स जे सोल्युशन आहे ते तुम्हाला दाखवते. पहिल्या कंडिशनवरून पहिली इक्वेशन म्हणते x - y = 3 आणि मित्रांनो त्यानंतर आपलं नेक्स्ट इक्वेशन बनते मित्रांनो 3x + 2y = 19 म्हणजे आता लक्षात घ्या आपल्याला इक्वेशन 1 ला 2 ने गुणावं लागेल 2x - 2y = 6 आणि मित्रांनो त्यानंतर दोन इक्वेशन तयार होतात ऍडिंग इक्वेशन मतलब ते तुम्हाला म्हणजे काय करायचं ऍड करायचे म्हणजे लक्षात घ्या 2y ला 2y गेले मित्रांनो 3x + 2x मित्रांनो 5x आणि मित्रांनो 19 + 6 मित्रांनो 25 म्हणजे x ची किंमत आली मित्रांनो 5 आणि मित्रांनो 5 तुम्हाला इक्वेशन मध्ये पुट करून त्याचं y चे आन्सर येते मित्रांनो 2. डिटेल जे मित्रांनो तुम्हाला सोल्युशन पाहायला भेटते ना ते स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवतोय काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्ही मित्रांनो नक्कीच मित्रांनो सोल्युशन पाहून जर तुम्ही अशा प्रकारे लिहिलं असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच मार्क्स स्कोर केले असेल. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन होता आपला सचिन इन्व्हेस्टेड सम अमाउंट इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड 5,000 सेकंड इयर 7,000 थर्ड इयर 9,000 फाइंड द टोटल अमाउंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काढायचं होतं. लक्षात घ्या पण जे गिवन आहे ते दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. त्यानंतर ए तुमचं काय असणार आहे 5,000 डी काय असणार आहे मित्रांनो 2,000 आणि तो एन असणार आहे 12,000 आणि तुम्हाला ते एसएनच्या फॉर्म्युला टाकायचं होतं. खूप इझी क्वेश्चन एसएनच्या फॉर्म्युलावरती विचारला होता. एसएनच्या फॉर्म्युलाची ती व्हॅल्यू टाकली तर तुमचा आन्सर काय ते 1,92,000 अशा प्रकारे डिटेल सोल्युशन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटत आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह केला असेल तर तुम्हाला नक्कीच मार्क्स भेटून जातील. त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये मित्रांनो पहिला इव्हेंट पाहूया आपण. पहिला मित्रांनो काय आहे ते म्हणजे द नंबर ऑन द कार्ड ड्रॉन इज नॅचरल नंबर. लक्षात घ्या टोटल नंबर ऑफ कार्ड्स काय मित्रांनो 6 आहेत मित्रांनो नंबर नॅचरल नंबर कोणते आहेत 5 आहेत मित्रांनो 1 2 3 4 5 लक्षात घ्या देअरफॉर रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी म्हणजे तुमची काय येणार 5/6 अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला लिहायचं होतं. त्यानंतर मित्रांनो आपला होल नंबर लक्षात घ्या होल नंबर मध्ये मित्रांनो 0 पण येतो त्यामुळे मित्रांनो तुमचे टोटल नंबर ऑफ कार्ड्स 6 मित्रांनो आणि मित्रांनो नंबर्स त्यावरती 6 आणि लक्षात घ्या 6/6 म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी काय येणार मित्रांनो 1 येणार अशा प्रकारे मित्रांनो तुझे दोन्ही आन्सर आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो हिस्टोग्रामचा क्वेश्चन येणार म्हणून येणार हे तुम्हाला मी सांगितलं होतं आणि तो क्वेश्चन आलेलाच आहे त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही परफेक्ट केला असेल तुम्ही यामध्ये पण मार्क्स स्कोर केले असेल. डायरेक्टली हिस्टोग्राम कशा प्रकारे येतोय तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 4 लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 4 मधील मित्रांनो
मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 मध्ये सॉल्व एनी टू करायचे ते फर्स्ट क्वेश्चन होता द सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज 7 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 91 फाइंड द इक्वेशन. मित्रांनो टेक्स्टबुक मध्ये पण असा क्वेश्चन होता, फक्त व्हॅल्यू चेंज करून आले. आता लक्षात घ्या मित्रांनो, थोडा क्वेश्चन ब्लर दिसतोय, परंतु जे सोल्युशन आहे मित्रांनो डिटेल सोल्युशन खूप मोठं सोल्युशन आहे, जास्त एक्सप्लेन करत बसत नाहीये, ते तुम्हाला मी डायरेक्टली स्क्रीनवरती दाखवते. तुम्ही पाहू शकता 6 स्टेप मध्ये सोल्युशन आहे आणि त्याचं मित्रांनो फायनल आन्सर आहे x² - 7x + 3. मित्रांनो त्याचा आन्सर असणार म्हणजे लास्ट जे इक्वेशन आहे मित्रांनो ते तशा प्रकारे असणार आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे SMT तेजस्विनी purchased 100 shares of FV ₹80 and when the MV is 900 she paid brokerage at the rate of 0.5% and 18% GST on brokerage. Find the following brokerage. आता लक्षात घ्या, तुम्हाला ते सर्व गोष्टी खाली दिलेल्या आहेत ते तुम्हाला फाइंड करायचे आहेत. आता कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत मित्रांनो, नेट अमाउंट पेड फॉर 100 शेअर, तर याचा आन्सर असणार आहे 90,000 आणि मित्रांनो ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड, मित्रांनो लक्षात घ्या त्याचा आन्सर असणार आहे 450 आणि GST पेड ऑन ब्रोकरेज 1881 आणि मित्रांनो त्यानंतर टोटल अमाउंट पेड फॉर 100 शेअर्स, मित्रांनो त्याचा आन्सर असणार आहे 90,531. लक्षात घ्या, हे जे मित्रांनो आन्सर आहेत ना ते तुम्हाला डायरेक्टली सांगितले, परंतु मित्रांनो त्याचे डिटेल सोल्युशन कशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचे होते ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते. तुम्हाला आन्सर तर सांगितलेलेच आहेत, पण तो डिटेल सोल्युशन पण तुम्हाला पाहायला भेटत आहे स्क्रीनवरती. आता लक्षात घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपला मीडियन काढायचं होतं. मित्रांनो तुम्हाला मीडियन काढायचं होतं, तुम्हाला फंड दिला होता आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिला होता. लक्षात घ्या, तुम्हाला मी स्क्रीनवरती डिटेल मित्रांनो त्याचं पण सोल्युशन दाखवत आहे. ते पण मित्रांनो भरपूर मोठं सोल्युशन आहे, 3 स्टेप मध्ये आहे. तर लक्षात घ्या त्याचा फायनल आन्सर काय ते द मीडियन ऑफ द फंड्स कलेक्शन इज 33.67 अशा प्रकारे त्याचा आन्सर येते. आणि त्यानंतर आपल्या क्वेश्चन नंबर 5 कडे. क्वेश्चन नंबर 5 मित्रांनो हॉट क्वेश्चन, त्यामध्ये पहिला आला होता मोड ऑफ ट्रान्सफर अँड पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स. आणि तुम्हाला काय करायचं होतं मित्रांनो, सर्वे वॉज कंडक्ट, तुम्हाला मित्रांनो पाय डायग्राम काढायची होती. आता लक्षात घ्या, पाय डायग्राम मित्रांनो तुम्हाला मी ती जी आहे ना ती स्क्रीनवरती दाखवत नाही, तुम्हाला मी त्याची जी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, त्यामध्ये तुम्हाला इमेज पाहायला भेटेल आणि तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पाय डायग्राम ड्रॉ केलेला आहे. आणि त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपला सेकंड क्वेश्चन होता त्यामध्ये 5 मधला. तर लक्षात घ्या 5 मधला सेकंड क्वेश्चन आहे ना, तर त्याचा पण आन्सर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते. तुम्ही पाहू शकता डिटेल मध्ये मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते, तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मॅथ्स 1 च्या मित्रांनो ऑल क्वेश्चनची मित्रांनो तुम्हाला मी आन्सर सांगितले आहेत. आता तुम्हाला किती मार्क्स पडतात ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.